आणि या बंदमध्ये आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत त्याच तसेच तसंच उद्याचा जो बंद आहे हा बंद राहील, कडकडीत बंद असायला पाहिजे। मात्र त्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत, जसं रुग्णवाहिका सेवा आहेत, वृत्तपत्र आहेत, फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील। एकूण जर का आपण पाहिलं तर सणासुदीचे दिवस आहेत, गणपती बाप्पा येत आहेत, दहीहंडीची प्रॅक्टिस सुरू आहे आणि हा सगळा विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे। कारण अनेकांना उत्सव पण करायचे आहेत, उत्साह पण आहे, पण त्याच्यामध्ये अगदी उत्सवातसुद्धा आपल्या मुलीबाळी सुरक्षित राहतील की नाही हा सुद्धा प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। 13 ऑगस्टला शाळेतील बदलापूरची घटना घडलेली आहे, दुष्कृत्य घडलेले आहे। 15 ऑगस्टला पुण्याला झालेलं आहे, 20 ऑगस्टला अकोल्याला झालेलं आहे, 20 ऑगस्टला मुंबईला झालेलं आहे, 20 ऑगस्टला लातूरला झालेलं आहे, 21 ऑगस्टला नाशिकला झाले, 21 ऑगस्ट परत मुंबई, 21 ऑगस्ट पुणे, 22 ऑगस्ट कोल्हापूर आणि 22 ऑगस्टला नागपूर। हे मला सरकारला मुद्दामून हा आरसा म्हणा किंवा वस्तुस्थिती दाखवायची आहे। आणि परत एकदा सांगतो की उद्याचा बंद याचं यश अपयश हे राजकारणामध्ये मोजायचं कारण नाही आहे। उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे, त्याच्यामुळे बंदचं यश अपयश हे संस्कृतीचं आणि विकृतीचं राहणार आहे। जे आपल्या राज्यातले सगळे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक आहेत त्या सगळ्यांना मी सांगतो आहे की उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी हा बंद कडकडीत पाळून आम्ही तुमच्या कारभारावरती आणि आमच्या एकूणच माता भगिनींच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत आहोत, हे सरकारला दाखवलं पाहिजे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।